एनिवे घेत असायचो, मग ते इलेक्शन्समध्ये वगैरे याला गॅप पडला होता, ती सिस्टम परत सुरू करतात. मुख्यमंत्री खरं दावोसला गेलेले आहेत. मागच्या दौऱ्यात पण सुद्धा आपल्याला अपेक्षा होती की राज्याला मोठे इन्व्हेस्टमेंट येतील. यावर्षी पण सुद्धा ते खात्री देऊन गेलेत की मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल. वाटतंय खरंच या सगळ्या गोष्टी होतील, कारण की जायच्या आधी त्यांनी देखील असा दावा केला होता की महाराष्ट्रात 1 नंबरवर आपण आहोत, तिथे परकीय परदेशीय गुंतवणूक पहिल्यांदा. मला असं वाटतं मुख्यमंत्री यायची वाट बघूया. नक्की किती इन्व्हेस्टमेंट्स येतात, काय येतात हे आपल्याला ते आल्यावरच कळेल. एक तर दुसरं, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, देशाची आर्थिक परिस्थिती आणि जगाची आर्थिक परिस्थिती. आज तुम्ही प्रेसिडेंट ट्रम्पचे स्टेटमेंट्स ऐकले असतील काल रात्रीचे आणि काल त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे. त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल. ही पुल्ड आउट ऑफ द पॅरिस अग्रीमेंट. त्यांनी इमिग्रेशनच्या लॉजमध्ये अनेक बदल सुचवले आहेत आणि त्यांची पहिली इन्व्हेस्टमेंट ही अमेरिकेत असली पाहिजे असा त्यांचा आग्रह राहील असं दिसतंय आत्ता पुढच्या पहिल्याच निर्णयामध्ये. त्यामुळे पुढच्या 15-20 दिवसात, एक खरं तर 2-3 महिन्यात त्यांच्या सरकारच्या पॉलिसीज क्लिअर आल्यावर त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल हे आपल्याला कळेल. ताई, एका बाजूला ट्रम्पनी काल असं जाहीर केलं होतं की बॉर्डरवर त्यांनी इमर्जन्सी लावली. एका निर्णयासाठी त्यांचा खूप मोठा निर्णय आहे. त्यांच्या बाजूने बघितलं तर भारतामध्ये पण अनेक घुसखोरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. असाच एक मोठा डिसिजन मोदी सरकारने घेणं कुठे अपेक्षित आहे? ही घटना खरं तर मणिपूरची तुम्हाला आठवत असेल, त्याचं आता रिपोर्टिंग खूप कमी होतं. पण बॉर्डर इश्यूज हे नेहमीच चॅलेंजिंग असतात आणि आपल्या सगळ्या बॉर्डर्समधली सगळी देश आज इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये आहेत. तुम्ही सगळे आपले बघा, म्हणजे राईट फ्रॉम पाकिस्तान टू बांगलादेश टू श्रीलंका, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतंय काय परिस्थिती आहे, इकॉनॉमिक क्रायसिस. आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर मणिपूरची जी बॉर्डर आहे त्या मणिपूरमध्ये इतका अनरेस्ट आहे आणि अनेक वेळा अशा घटना ऐकायला त्या बॉर्डर्सवरून आम्हाला मिळतात, किंवा जो स्टेटमेंट येतं एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयाचं किंवा होम मिनिस्ट्रीचं. त्यामुळे खूप गंभीर विषय आहेत आणि इमिग्रेशन, मायग्रेशन, दीज आर इनएव्हिटेबल इश्यूज जगामध्ये. त्यामुळे त्याचा विचार, त्याची एक पॉलिसी सगळ्याच देशांनी खूप गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे करावे. नोबडी मायग्रेट्स आउट ऑफ चॉईस. कोणालाही घर सोडून एवढं 7 समुंदर पार कुठेच जायचं नसतं, पण इकॉनॉमिक कारणांमुळे अनेक वेळे लोकांना कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक परिस्थितीसाठी हे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात, पण ज्याचा संवेदनशीलपणे सगळ्यांनीच योग्य तो निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की महायुती सरकारने ज्या योजना आणल्यात त्यावर एकही डाग नाहीये. दुसऱ्या बाजूला सर महाविकास आघाडीचा जर बघितलं तर प्रत्येक याच्यात त्यांनी घोटाळा केला. दोन्ही सरकारमध्ये ते होतेच ना. दोन्ही सरकार म्हणजे गंमत मला एक वाटते, कालच्याच इंडियन एक्सप्रेसमधली एक बातमी आहे. काल इंडियन एक्सप्रेसमध्ये स्पोर्ट्सच्या बद्दल एक काहीतरी मला वाटतं 650 का 700 कोटी रुपयाचं टेंडर आहे. यांचंच सरकारने केलेलं स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं 650 का 700 कोटीचं टेंडर ह्याच सरकारने, म्हणजे दोन्ही सरकार एकच आहेत ना, त्यांनी ते टेंडर विड्रॉ केलंय आणि कॅन्सल केलंय, कारण का त्यांचं म्हणणं योग्य केलं नाही. मी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, मी त्यांची यायचीच वाट बघते की तुमच्याच 2 सरकारमध्ये ही डिस्पॅरिटी दिसते. तुम्ही आधीच्या सरकारमध्ये होता, ह्याही सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुमचाच सरकारमधले मंत्री म्हणतायत की स्पोर्ट्स मंत्रालयामध्ये 600-700 कोटी रुपयाचे चुकीच्या पद्धतीने खर्च झालेत किंवा टेंडरिंग झालेलं आहे. हा गंभीर विषय नाही आहे. आणि असे अनेक टेंडर्स आहेत जे कॅन्सल झालेत या सरकारमध्ये येऊन.